पशुधन कक्षा 3 नंदनी या ठिकाणी आपण आज परळीवरनं थेट लाईव्ह जोडले जाणार आहोत। मंडळी पाहू शकता शेतकरी बांधवांचा हा या ठिकाणी कशा प्रकारे थाटामध्ये पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम चालू। या ठिकाणी आपण याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। दादा राम राम हो, किती वर्षाचा आहे? 3 वर्षाचा। 3 वर्षाचा। काय किंमत सांगायला याची? 2 लाख। 2 लाख। कोणती जात याची? लाल कंदार। लाल कंदार, प्युअर लाल कंदार जातीचा या ठिकाणी त्यांनी बैल विकण्यासाठी आणलाय। प्रदर्शनासाठी आणलाय का विक्रीसाठी आणलाय? प्रदर्शनासाठी। फक्त प्रदर्शनासाठी। चला तर मग मंडळी आपण आज पाहूयात परळीवरनं थेट कृषी प्रदर्शन। पहिला दिवस आहे आजचा। या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपले सुंदर असे वासरं या ठिकाणी प्रदर्शनासाठी आणलेत। आज स्वर्गीय मुंडे साहेबांची मनातून आठवण येते। त्यांच्या कार्यामुळे परळीकरांना आज हा आनंद घेता येतोय। भव्य दिव्य असं या ठिकाणी महापशुधन एक्सपो परळी वैजनाथ पाहायला मिळेल। कृपया लक्ष द्या, कृपया लक्ष द्या। या ठिकाणी कुत्रे सुद्धा आहेत। या ठिकाणी अश्वप्रेमींनी आपले अश्व या ठिकाणी आणलेत, पाहू शकता मंडळी। हा आहे पहिला दिवस महाशिवरात्रीनिमित्त परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं या ठिकाणी आमच्या चॅनलतर्फे सहर्ष स्वागत। स्वागत आहे। आपण आले डॉग बद्दल एकदा नाव सांगा। भगवान शंकरराव मुनवारे, गाव माझं मरळापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, इथे आम्ही रहिवासी आहे। बरोबर। तुम्ही आपल्या डॉग जो आणला, डॉग बद्दल आम्हाला माहिती द्या तुमच्या। सर याला मी 2 महिन्यापासून याला ट्रेनिंग दिली आणि याला मी शिकवलंय। हे कसं कसं शिकतंय ते तुम्ही पहा आता। चला हे करण एक मिनिट, कसं म्हातारा माणूस कसं ते टाकेव तर माग चल, एकदम हळू हळू सुलो 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 कसं चालतंय म्हातारा माणूस, एकदम सुलो। माझ्या पायावर ध्यान ठेव, माझ्या पायावर ध्यान, कसं चालतंय हे दाखव। पुढचा मोठं एकदम टाईट टाईट कसं उभं राहतात, एकदम टाईट। आता फुल टाईट मध्ये उभा राहा, चारी पाय वरी मान टाईट मध्ये उभा राहा। या टाईट मध्ये उभा राहा तू, एकदम टाईट उभा राहा। त्याला सर मी पूर्ण शिक्षण दिले आणि अजून पुन्हा परत सांगतो याला कसं चालतंय। कारण फास्ट 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 एकदम रनिंग रनिंग मध्ये कसं चालता। शाबास रे वा, याला सर शिक्षण दिलंय। हे आहे कुत्र्याला दिलेलं प्रशिक्षण आणि या ठिकाणी बघ्यांची भूमिका या ठिकाणी पाहू शकता मंडळी। आज आपण आलो त्या कृषी प्रदर्शनामध्ये आणि या ठिकाणी आपल्या प्राण्यांचं अश्वप्रेमींचं ते या ठिकाणी हे दाखवत आहेत।
लवकर दाखव, एवढ्या पब्लिकला दाखव. तेव्हा हात मोठा होता. बरोबर चल. आणि फुल टाईट उभा, टाईट कसं उभं राहतात. यापासून थोडंसं वर आलात की या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन, अतिशय सुंदर असं नियोजन पाहायला मिळतं मंडळी, पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी सजावटीचे सुद्धा झाडं आलेले आहेत. आणि असं नियोजन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच परळीमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. परळीकर यात बरंच काय शिकतील असं आपण आज गृहीत धरूया. आणि आपल्या पुढील चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत आपण महाराष्ट्रातील आपला व्हिडिओ पोहोचण्याचं काम करूया. हे आहे नियोजन अशा प्रकारचं परळीमध्ये. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून बीड जिल्ह्याला अनेक गोष्टी मिळाल्यात. आज त्यांची सुद्धा खंत वाटते ते नाही आहेत आपल्यात. निवड प्रक्रिया चालू झालेली आहे. किल्लार आझाद रिंग क्रमांक 1 निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी आपले आझाद रिंग क्रमांक 2 मध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय कशा प्रकारे थाटलेत त्यांनी थोड्या जागेमध्ये पाहूयात मंडळी. या ठिकाणी आपण आज त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना जे कामे पडतात त्या स्टॉलमध्ये पाहायला मिळतील. लाल कंदारी गट आहे. लाल कंदारी गट लोहा कंदार नांदेड येथील पशुपालक आणि जे कोणी लाल कंदारी गट घेऊन आलेले आहेत. लाल कंदारी गट आझाद रिंग क्रमांक 2 मध्ये घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ज्या प्रकारे काम करतात आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देतात, अशा कंपन्यासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील मंडळी. क्वालिटी काय एकदम पतली पावडरची क्वालिटी 100% पाण्यामध्ये कम्प्लिटली वॉटर सोलेबल आहे. आणि ग्लायसेन्सिलेशन असलं की कुठल्याही ॲसिडिक जे शेतीपूरक व्यवसाय करत आहोत त्या शेतीपूरक व्यवसायातील हे रोजच्या शेतकरी बांधवांच्या जीवनातील महत्त्वाचे पार्ट्स आणि घटक आहेत. यातनं आपले स्वतःचे व्यवसाय उद्योग बिझनेस कशा प्रकारे करू शकतो हेही पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे. या ठिकाणी दूध काढणीची मशीन असेल, चारा कटर असेल, ब्रश कटर असतील. कोणत्या प्रकारचे कटर भेटतात आपल्याकडं? कटर नाही आहेत. या ठिकाणी स्टॉलमध्ये आलेत का आपण सुद्धा पाहणार आहोत मंडळी. छोटे छोटे कटरसुद्धा आलेत ते पाहू. काय किंमत आहे त्याची दादा? 1300 रुपये. या ठिकाणी फक्त 1300 रुपयाच्या किमतीमध्ये हा छोटे झाडं करण्यासाठी आपल्याला मशीन मिळेल. बरं, हे घास कट करण्याचे वेगवेगळे साधनं आहेत या ठिकाणी. इझिली बॅटरी बसवता येते आणि इझिली स्टार्ट करता येतं. याची वॉरंटी गॅरंटी कशी आहे? नो गॅरंटी, नो वॉरंटी. स्पेअर पार्ट मिळतील. न्यू घुगे मशिनरी परळी वैजनाथ, आपण यांच्या भेटीला आज आलोत मंडळी. पाहू शकता परळी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेती उपयोगी वस्तू यांच्याकडे योग्य दरात मिळतात. आणि आपल्यासोबत स्वतः घुगे दादा आहेत. दादा नमस्ते. आपल्याकडे कोणत्या मशीन मिळतात? आपल्याकडे आटा चिक्की, कडबा कुट्टी आहे, मसाला मशीन आहे, हॉटेलसाठी लागणाऱ्या मशीन आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घास कटर आहेत जे की शेळीपालन शेतीमध्ये शेतकरी करतात त्यांच्यासाठी. आणि पेंट बनवायची मशीन आहे.